PS पाटील संघमालक PS पाटील वॉटर सप्लाय प्रकाश पाटील यांच्या माध्यमातून केलं जाईल। तसेच गंगाराम परदेश नाईक यांचा यथोचित सन्मान पुष्पगुच्छ देऊन केला जाईल। तसेच आमचे जावई सुद्धा इथं उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल। लेट्स प्ले। पंचांचा इशारा येतोय, कॉमेंटेटर्स रेडी, स्कोरर रेडी। धन्यवाद। तसेच आमच्या जावयांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल। रोशन मडवी यांना विनंती असेल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन व आमच्या कोळी लोकांची शान असलेली कॅप त्यांच्या माध्यमातून दिली जाते, यथोचित सन्मान। तसेच आमचे संजय मडवी हे सुद्धा इथं उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल। मी विनंती करेन रोशन मडवी यांच्या शुभ हस्ते केला जाईल। तर सामन्याला लगेच सुरुवात होत आहे आणि मायक्रोफोनचा ताबा दिला जाईल तो नितेश। ओ टू नितेश। थँक्यू योगेश दादा। जाऊया आपण पुन्हा एकदा क्रीडांगणाकडे, जिथे आपण पाहताय दिवा कोळीवाडा प्रीमियर लीग पर्व 5 आणि आजच्या एकमेव दिवसामधील मॅच नंबर 5 दोन टीम्स मध्ये सुरू असलेली ही विद्यमान लढत। एका बाजूला आई भागीरथी स्मृती आणि त्यांच्या विरोधात ब्रदर्स 11 असे दोन संघ। मनीष पाटील बॉलिंग ट्रॅकवर, एक युवक गोलंदाज परंतु धाडस आहे या खेळाडूकडे। बॉलला पुल केलाय, बॉल गेला डिम्पेड, विकेट रिजन क्लिअर करून येईल रोशनच्या बॅटमधनं हा पहिला चौकार। डीजे आणि नेहमीच जो षटकार चौकारांमध्ये डील करतो असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवर, जिथे आपण पाहताय की एकूण धावसंख्या झाली आहे ती 5। याही वेळेला आपण पाहतो ड्राईव्ह करायचं होतं बॉलला, नाहीये संपर्क, येईल डॉट बॉल। तर दोन्ही संघाला विनंती असेल वेळेचं भान ठेवायचं आहे, कारण तुम्हाला दिलेली आहेत 22 मिनिटं। 22 मिनिटांमध्ये तुमची 4 षटकं तुम्हाला संपवायची आहेत। मागच्या सामन्यात पाहिलं गेलं तर तब्बल 1 तासाचा पेक्षा जास्त अवधी घेतला गेला होता। तर कॉल असेल प्रिनिश 11 व आनंद स्मृती संघ। दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉस का बॉस मंचावर या इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला टॉस केला जाईल। आनंद स्मृती व प्रिनिश 11 दोन्ही संघाच्या संघनायकांनी गो टू कम बॉक्स। झेल टिपला असेल, मॅग्निफिसंट कॅच, सीनियर कॅम्पेनियन 40+ च्या आपले। आणि ह्या झेल मागे मात्र 200 रुपयाचं पारितोषिक। बस 200 दिले। 200 मध्ये काय येते आता? इकडे बघा ओनर आहे तिथे। टोकन ऑफ मोटिवेशन। बस षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे प्रत्येक षटकारासाठी, आणि कॅश साठी 200 रुपयाचं पारितोषिक। त्याचबरोबर योगेश दादा संपूर्ण स्पर्धेमध्ये 3 सलग षटकार आणि विकेट हॅट्रिक जर का घेतली तर आरुष एंटरप्राइजेसच्या माध्यमातून 1000 रुपये मिळतील कुणालाही। आमचे लाडके भाऊ राजेश पाटील इथं उपस्थित आहेत, त्यांनी या व्यासपीठावर यायचं आहे। आम्हाला नेहमीच या स्पर्धेसाठी आमचे बंडूदादा केनी यांचे परम मित्र आमचे आणि क्रिकेटचे निस्संत चाहते राजेश पाटील असतील भाऊ, यांनी आमच्या व्यासपीठावर यायचं, आसनस्थ व्हायचं आहे। या स्पर्धेमध्ये त्यांचं नेहमीच आम्हाला योगदान असतं
त्यासाठी त्यांचं आमच्या ह्या कमिटीच्या माध्यमातून तसेच सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून खूप खूप आभार. या भाऊ व्यासपीठावर या, तुमचं स्वागत आहे. फिल्डर आहेत अनिकेत, आणि अनिकेत न जर का झेल टिपला स्लिपला आहेत ते त्यांचे बंधुतुल्य मित्र धीरज पाटील यांच्याकडनं ऑफर आहे. कॅश प्राइस 1000 रुपये मिळेल. अट अशी आहे की झेल टिपल्यानंतर जर्सी थोडी माखली पाहिजे. हसतायत ते धीरज पाटील बॉडी बिल्डर यांच्याकडनं त्याच्या मित्रासाठी ऑफर आहे. चला मॅचवर आपण करूया फोकस. बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज विराज आपल्याला पाहायला मिळतील. विराज इज वन ऑफ द फाइनेस्ट फिल्डर. विराज हा एक फिटनेस ॲथलेट आहे. मैदानाच्या आतमध्ये विथ द बॅट अँड अ बॉल, आणि त्याचं फिल्डिंगचं ॲथलेटिसिझम नेहमी आपण पाहिलंय. हॅट्रिकसाठी 1000 आणि मेडनसाठी 2000. ओमी खेनी मामा आणि भाची अशी ही जोडी आहे. विराज मडवीसाठी ओमी यांच्याकडनं. ओव्हर द विकेट धार धार गोलंदाजी लाईन आपण पाहणार आहोत. पंच इशारा करतील. हा आहे व्हाईट बॉल. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 7 या आकड्यावर, 7 8 या आकड्यावर 8. अग्रिकोल्यांची स्पर्धा, आपल्या गाववाल्यांची स्पर्धा. आणि इथे आलो की खरं तर अनेक जुन्या आठवणी योगेश दादा मला आठवण येतात. आम्ही खरं तर जिथे मात्र या लुप्त होणाऱ्या काही कॉन्सेप्ट्स आहेत त्या कॉन्सेप्ट्सना खरं तर मी म्हणेन जागृत ठेवलंय या परिसरानं. नवीन परंपरा निर्माण करणं हे फार कठीण असतं. आता खेळाचं व्यावसायीकरण फार चांगलं झालंय, खेळ डेव्हलप झालाय जरूर, परंतु आता खेलीमेलीच्या वातावरणामधला तो खेळ आणि स्थानिक खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळण्यासाठी आयोजकांचा अट्टास आहे. जिथे आपण पाहताय सीझन 5 मध्ये DKPL चं एक मोठं पर्व आपण आयोजित केलंय. ओव्हर द विकेट विराज ड्राईव्ह करायचं तर बॉलला अक्षय फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. अक्षयकडे ताकद आहे. अक्षयचा मागच्या काही 5-6 वर्षाचा आलेख जर का आपण पाहिला तर कधी अप कधी डाऊन आहे, आणि डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये तो चांगला खेळ करतो. दिवसा काही स्पर्धांमध्ये त्याला आपण स्ट्रगल करताना पाहिलंय. घरच्या टीमकडनं खेळ करत असताना इम्प्रेस करेल का अक्षय? अक्षय हा बॉल बॅट अँड बॉलमध्ये नाहीये संपर्क, एज लागलाय, दॅट इज जस्ट अ सिंगल. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. आमचे गुणलेखक आम्हाला अपडेट करतील 10 या आकड्यावर. मंगेश दादा पाटील, मयुरेश पाटील आमची गुणलेखकांची ही जोडी. आणि इथे मात्र आपण पाहताय नेक्स्ट मॅच मध्ये आम्ही कॉल करू 2 टीम्स ना जर लगेच येतील इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी. ओव्हर द विकेट हा फुलटॉस बॉल, संधी आहे आणि झेल टिपला जाईल. बॅट्समन आउट. तत्पूर्वी जाऊया यथोचित सन्मानाकडे. या स्पर्धेसाठी ज्याने आम्हाला सहकार्य केलं, मोलाचं योगदान केलं, तर आमचे लाडके भाऊ राजेश पाटील यांचा यथोचित सन्मान मी बंडूदादा केनी यांना विनंती असेल यथोचित सन्मान राजेश पाटील यांचा करायचा आहे. कारण नेहमीच या स्पर्धेसाठी आमच्या मानाला मान देऊन ते आवर्जून आम्हाला सहकार्य करतात आणि वेळोवेळी ह्या मैदानात उपस्थित राहतात. त्यांचा यथोचित सन्मान ह्या स्पर्धेत काहीतरी नवीन केलं. आमच्या कमिटीच्या माध्यमातून बंडूदादाने सांगितलं आपण कोळी टोप्या ठेवूया, आणि आपल्या कोळी लोकांची असणारी शान ही टोपी या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने दिली जाते. ह्या स्पर्धेत दिली गेली आणि एक प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान भाऊ यांचा केला जातोय. धन्यवाद. नाविन्यपूर्ण कलाविष्कार ही अग्रिकोल्यांची ओळख आहे. तसं बघितलं गेलं आपल्या महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा कोकणचा समुद्र किनारा लाभलेला आहे, आणि याच समुद्र किनाऱ्यावर आपल्या अग्रिकोली बांधव मात्र राज्य करतात. कोली आणि आग्री म्हणजे वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करणारा आपला समाज, भर पाण्यामध्ये बंदराला एजा करणारा आपला समाज, आणि प्रत्येक क्षणी समुद्र देवताला नमन करून आपल्या जीवनाची होडी चालवणारा आपला अग्रिकोली समाज. मॉडर्न टर्म मध्ये जर का सांगायचं झालं तर फ्रीडम, इक्वॅलिटी आणि जस्टिसला प्रमाण देणारा आपला अग्रिकोली समाज. आणि याच अग्रिकोली समाजामधील दिवा कोलीवाडा या परिसरातील अनेक नामवंत, प्रतिभावंत आणि अनेक ज्येष्ठ वरिष्ठ प्रतिष्ठित मंडळी आपल्याला पाहायला मिळते. एकूण धावसंख्या झाली आहे ती 10, फक्त 10. विराज मडवी या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली. इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल, फुल टॉस आहे. कन्वर्ट करत असताना फटका फसलाय जरूर, टायमिंग नव्हतं, ताकद अतिरिक्त वापरता आली नाहीये.
किंबहुना आपण असं म्हणूया वास्तविक पाहता फटका सजवण्याच्या पोझिशनमध्ये नव्हते फलंदाज. धावा मिळतील 2 आणि 2 षटकांच्या अगदी अखेरीस रणसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 6 रन्स पर ओव्हर 12 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. डीजे 12. थँक्यू. थँक्यू. टीम मीटिंग नको आहे. आई भागीरथी संघाच्या खेळाडूंना विनंती आहे, टीम मीटिंग नको आहे. आपण उशिरा आहोत, याचं भान ठेवायचं, वेळेचं भान ठेवायचं आहे. तुम्हाला 22 मिनिटामध्ये तुमची 4 षटकं संपवायची आहेत. तर त्यानंतर मात्र लगेचच दुसरा फेरीतील जेव्हा सामने चालू होतील नक्कीच थोडंसं रिस्ट्रिक्शन येईल वेळेच्या अभावी. कारण आता पण पाहिलं गेलं तर चौथा सामना आपण खेळताना मैदानात पाहतोय. ओव्हर टू कम बॉक्स. ही एकदा मिळणार रणसंख्या आपल्याला पाहायला मिळेल, ती पोहोचली आहे 13 वर. तिसरं षटक बॉलिंग ट्रॅकवर तुषार आलेत. हाफ ट्रॅकर बॉल लाईन लेंथ परंतु इथे जर का बघितलं गेलं तर पूल करत असताना नाहीये संपर्क. बॅट्समन अजय येईल डॉट बॉल आणि विकेट हॅट्रिक साठी ओमी खेनी यांच्याकडनं गोलंदाज तुषार यांना कॅश प्राइज 1000 रुपये मिळतील. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल आपल्याला पाहायला मिळेल. मनीष पाटीलला मात्र शॉर्ट कव्हर पॉइंट रिझन मध्ये शिफ्ट केलाय. विराज ऑर्थोडॉक्स मिड विकेट रिझन मध्ये पाहायला मिळतील. ओव्हर द विकेट हा ही बॉल येईल डॉट. गोलंदाज इथे मात्र अप्रतिम गोलंदाजी हाताळत असताना आपली गुणवत्ता सादर करतोय. इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल. फक्त 1 धाव खर्च केली आहे. 13 धावा धाव फलकावर 3 चेंडूंच्या अखेरीस. बॉल बॅक ड्राईव्ह. इथे मात्र अजून एक डॉट बॉल. जितके डॉट बॉल तितका प्रेशर आणि प्रेशर जाणवतोय फलंदाजांकडे. एका बाजूला अजय आणि त्याच्या समोर येते तो अक्षय पाटील. अजय पाटील हा ही बॉल फिरून मारायचा होता. किती ते डॉट बॉल. तुषारनं गोलंदाजी करत असताना टाळ्या वाजल्यात. शाबासकीची कौतुकाची थाप मिळवली आहे. एक बॅटिंग ऑलराऊंडर असा फलंदाज जो नेहमी खरं आपल्या बॅटिंग साठी ओळखला जातो, तो आता गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये 4 चेंडू त्यानं डॉट फेकलेत. फक्त 1 धाव. तुषार शेवटचा बॉल केल्यावर बॉल हवेमध्ये झेल टिपला जाईल का? मनीष आहे, झेल ड्रॉप होईल आणि धावा मिळतील 2. रणसंख्या पोहोचेल ती 15 वर 15. 15 15 15 रन स्कोर बोर्ड पे 15 धावा. डीजे
मध्ये अजून बऱ्याच मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि शेवटचे काही सामने 1-2 षटकाचे होऊ नये. फ्लड लाईट्स इथे नाही आहेत, त्यामुळे इथे मात्र तुम्हाला वेलेचं बंधन असणार आहे. बॉल हवेमध्ये आणि अक्षय पाटीलच्या बॅटमधनं आलाय हा संघर्षमय षटकार. डीजे एकवीर आई तो डोंगरावरी, नजर आहे तुझी कोल्यांवरी. अग्री आणि खोल्यांवर ज्यांची कृपादृष्टी आहे, ज्या आईची कृपादृष्टी आहे, त्या एकवीरेला वंदन करूया. आणि शेवटच्या बॉलवर मिळालेला हा चौकार मॅच मध्ये 31 काढल्या गेल्या आणि 32 धावांचं एक मोठं टार्गेट झालंय. प्रिनिश इलेव्हन संघाचा संघ नायक नाणेफेकीसाठी यायचा आहे व तसेच विनंती असेल भाईकेनी या नाणेफेकीचा कॉल तुमच्या शुभ हस्ते केला जाईल. संजय मडवी असतील या तुमच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. तसेच आमचे 40+ संघाचे माजी कर्णधार सीताराम मडवी साहेब कुठे असतील यायचं आहे नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. प्रकाश केणी यांना सुद्धा नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर नाणेफेकीसाठी विनंती असेल, कॉल असेल प्रिनिश इलेव्हन संघाच्या संघनायकाला. संजय या रोशन कॉइन घे ना, नित्या कॉइन दे ना. लेट झाला त्यांनी दिले नाही कॉइन. तर लगेचच नाणेफेकीचा कॉल केला जाईल भाईकेनी यांच्या शुभ हस्ते. वैभव मडवी असतील, अनंतपुती संघाचे संघ व राजाराम मडवी असतील यायचं आहे. तसेच मच्छिंद्र पाटील, रमेश मडवी जर कुठे असतील यायचं आहे नाणेफेकीसाठी. तर नाणेफेकीचा कॉल केला जाईल भाईकेणी यांच्या शुभ हस्ते. प्रिनिश इलेव्हन विरुद्ध अनंत स्मृती. मिन्नाथ पाटील करणार असेल तर समोर असतील ओमिकेनी. कॉल हेड आणि हेड कॉल केल्यानंतर बॅटिंग स्वीकारलेली आहे. अनंत स्मृती संघाने डेअरिंग केली आहे. ओमिकेनीने क्षेत्ररक्षण स्वीकारले, नाणेफेक जिंकली व कारण अनंत स्मृती संघाने नाणेफेक स्वीकार क्षेत्ररक्षणासाठी प्राचार्य केलं गेलंय ते मात्र प्रिनिश इलेव्हन संघाला. तर प्रिनिश इलेव्हन संघाच्या संघनायकांनी आपला संघ घेऊन त्वरित हजर राहायचं आहे. टीम मीटिंग नकोय, लवकर खेळ खेळवायचा आहे. विनंती असेल ब्रदर्स संघाच्या संघनायकाला लगेचच क्षेत्ररक्षणावर रचल्याचं आहे. गो टू कॉम्बॉक्स. लगेच क्षेत्र लावून घ्यायचं आहे. विनंती आहे. तर ब्रदर्स संघाच्या खेळाडूंना विनंती आहे लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. फलंदासाठी लगेच योगेश कोळी व गुड्डू तुषार पाटील मैदानात जाताना दिसतात. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक PS पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे आपण पाहायला मिळेल. तर दोन्ही नौके संघ ह्या 5व्या आणि योगेश कोळीला अजून एक पारितोषिक नरेश मडवी यांच्याकडून येतंय. 500 रुपयांचं पारितोषिक ॲडिशनली आलेलं आहे. तर ब्रदर्स संघाने आपला क्षेत्रविषय लगेच लावून घ्यायचा आहे. सलामीला फलंदाज, एक तडाखेबंद फलंदाज जो पॉवर प्ले कसा तोडायचा ज्याच्याला माहिती आहे तो मात्र फलंदाजीसाठी जाताना दिसतोय. तो म्हणजेच तुषार पाटील उर्फ गुड्डू. सातत्याने क्रिकेट विषयावर आपलं ओपनिंगला जाताना सलामीच्या जोडीत मात्र नेहमी सातत्याने पहिला अक्षय आणि तुषार एकत्र खेळताना दिसतात. आज मात्र ह्या DKPL 2025 मध्ये एकमेकाच्या समोर कुरघोडे करताना आपल्याला पाहायला मिळतील. तुषार पाटील असेल व समोर असेल तो
तर तुमचे 13 खेळाडू असतील तेच मैदानात उतरायचं आहे. विनंती आहे तर समर्थ मैदानात उतरवलेला आहे. समर्थ तुमच्या स्क्वॉड मध्ये होता का? अजय पाटील समर्थ स्क्वॉड मध्ये नव्हता मला वाटतंय. निर्णय घ्यायचा आहे आणि दुसऱ्या इनिंगला होईल सुरुवात. पहिला बॉल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर अक्षय पाटील एपी. पहिलाच बॉल हाफ ट्रॅक युनाइट्स फुल मॉन्टी रोशन आहेत आणि त्याच्या डोक्याच्या वरनं बॉल जाईल सीमारेषा पार आणि येईल पहिला वार. खणखणीत गुड्डू याचा ब्रँडेड षटकार. हितेश वैती कमिटी मेंबर्स. तर एक कमिटीचा निर्णय आलाय. आपण खूपच दिरंगेन चालत दुसऱ्या राऊंड पासून जे सामने सुरू होतील ते मात्र ह्याच्या नंतरचे जे सामने होतील ते मात्र 3 ओव्हरचे सामने असतील याची नोंद घ्यायची आहे. नोंद घ्यायची आहे. याच्या पुढचे जे सामने होतील फक्त 3 षटकांचे राहतील कारण कुठेतरी वेळेचा अभाव. सामने सकाळी थोडेसे उशिराच झालेत आणि त्यानंतर आता मॅच मध्ये लागणारा वेळ याच्या गत्यंतरीत आमच्या कमिटीने निर्णय घेतलाय. तर कमिटीचा डिस्कशन झालं आणि निर्णय आलाय. याच्यानंतरचे जे सामने होतील ते 3 षटकांचे राहतील याची नोंद घ्यायची आहे. 3 गोलंदाज 3 षटक आणि 1 षटक नक्कीच पॉवर प्ले असेल आणि प्रत्येक षटक तुम्हाला मात्र 2 षटकं तुम्हाला 10 मिनिटात संपवावी लागतील. नक्कीच 3 षटकं 15 मिनिटांचा अवधी दिला जाईल. ओव्हर टू कम बॉक्स. आणि इनिंग मध्ये कुठेही ब्रेक नसणार आहे. गुड कॅच गुड कॅच. क्या बात आहे. दैविक आपल्याला पाहायला मिळाल्याने दैविकनं अद्भुत झेल टिपलाय. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये ट्रिपल एस लाईव्हच्या स्क्रीनवर. द वे ही कॅच द बॉल फिल्डिंग ॲथलेटिसिझम दाखवत असताना दैविक डीजे. थँक्यू. चला फिल्डिंग लावून घ्या फिल्डिंग टीम. तर डिस्कशन नको. एक फलंदाज विराज मात्र मैदानात जाताना दिसतात. उमिकेनी यांचे मामा. बघूया पहिलं षटक संपलंय. पहिलं षटक मात्र यशस्वी ठरलं की नाही ते मात्र नक्कीच सांगायला स्कोअरबोर्ड सांगता जातोय. 10 धावा जिंकण्यासाठी
18 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण असेल. तत्पूर्वी दोन नवीन गोलंदाज मात्र सागर डावक्या हाताचा गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय आणि समोर आहे मात्र 30+ फलंदाज. पाहिलं गेलं सकाळपासून नितेश आज 30+ गोलंदाजांनी ह्या स्पर्धेमध्ये मात्र आणि मेवण्या भावजेची जोडी आता मात्र पाहायला मिळतोय, ते म्हणजे सागर नाईक आणि योगेश कोळी. पाहूया सकाळी आज पाहिलं गेलं तर 30+ गोलंदाजांनी मात्र आज नितेश नक्कीच वर्चस्व गाजवलं. कुठेतरी एक 11 धावा डिफेंड केल्या आणि दुसऱ्यामध्ये 5 धावा डिफेंड करताना मात्र नक्कीच एक निर्धाव षटक टाकलं गेलं ह्या सामन्यातील. या मागच्या सामन्यामध्ये एक निर्धाव षटक आजच्या दिवसातलं आपलं पाहायला मिळालं. कुठेतरी डिफेंड करायच्या होत्या, त्या धावा मात्र डिफेंड केल्या गेल्या त्या भाई यांच्यामध्ये. हा मात्र टप्पा चुकला. चेंडू जात आहे कव्हर बाउंड्रीच्या दिशेत, तिथं क्षेत्ररक्षक आडवेवरने एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी धावतायत बघूया आणि दुसरी धाव सुद्धा पळून पूर्ण केली जाते. समीकरण थोडंसं बदललं जात आहे आणि धावसंख्या फलकावर लागली जाते, ती म्हणजे 12 धावा. जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता असेल, म्हणजेच अजून पहिलं चेंडू 16 चेंडू आणि 20 धावांचं 16 चेंडू आणि 20 धावांचं समीकरण असेल. समोर गोलंदाज आहे स्वतः कर्णधार. मात्र या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहिलं ब्रदर्स 11 दोन्ही संघ आमने सामने आणि दोन्ही संघ मात्र या स्पर्धेत पहिल्यांदाच दोन संघ मालक मात्र पहिल्यांदाच खेळताना दिसत आहेत. हा मात्र जोरकसवाला फटका, हवेत झेल आहे, झेल खाली बघूया क्षेत्ररक्षक येतोय आणि तिथे मात्र सोप्पा झेल असा मात्र जमिनीला दान केला जातोय, तो कुणाल मडवी यांच्या माध्यमातून. हा एक झेल होता, तिथं मात्र कुठेतरी आपल्याला छोटंसं धावांचं डिफेंड करायचे असतात, तिथे जर असे तुम्ही झेल सोडले तर नक्कीच त्याचा भुर्दंड तुम्हाला पडेल. आणि आता मात्र फरक कमी होताना दिसतोय. धावसंख्या फलकावर लागली जाते, ती म्हणजे 14 धावा. अजून मात्र 20 धावांची आवश्यकता असेल, माफ करा 18 धावांची आवश्यकता असेल. 15 चेंडू 18 धावांचं समीकरण असेल. एक झेल तर या स्पर्धेत पाहिलं गेलं तर एकंदरीत आपण स्क्वॉड दिला जातो 13 खेळाडूंचा. स्क्वॉड 13 खेळाडूंचा दिला जातो आणि स्लिपमध्ये 2 खेळाडू नक्कीच कंपल्सरी असतात. त्याच्यामुळे आम्ही कोणालाही बसू नये या स्पर्धेत, आपलं कोणालाही विश्राम मिळू नये अशी आपली अपेक्षा असते. त्याच्यामुळे पुन्हा एकदा गोलंदाज हा मात्र पुढे सरसावून जोरकस मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटची एज घेतोय आणि चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हातात. यष्टिरक्षक आपलं काम चोख बजावतोय आणि एक गडी बाद होतोय योगेश यांच्या रूपाने. आता मात्र नक्कीच कुठेतरी चांगला फलंदाज मैदानात पाठवावा लागेल. वेदांत पाटील मात्र मैदानात जाताना दिसतोय. समीकरण लागलं जात आहे ते म्हणजे 13 चेंडू आणि 13 चेंडू आणि 17 धावांचं 13 चेंडू आणि 18 धावांचं समीकरण असेल. कुठेतरी चांगली गोल फलंदाजी करताना मात्र थोडीशी आई भागीरथी संघ मात्र लढखणारा दिसतोय. आता मात्र वेदांतला प्रत्येक षटकारामागे 500 रुपयांचं पारितोषिक असेल, ते नरेश मडवी यांच्या माध्यमातून. तसेच आपल्या संघासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल PS पाटील यांच्या माध्यमातून. पाहूया एका षटकारामागे तुम्हाला 1000 रुपये मिळतील. हा मात्र उजव्या आकुट्याचा चेंडू, तिथे सुरेख क्षेत्ररक्षण कव्हरच्या दिशेत चेंडू मारला, परंतु अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलं निशांत नाईक यांच्या माध्यमातून आणि हे षटक मात्र संपलं जात आहे. 2 षटकं पूर्ण होतात. 2 षटकानंतर फलकावर धावा लागल्या जातात, त्या म्हणजे 14 धावा. अतिशय सुरेख षटक टाकलं गेलं सागर यांच्या माध्यमातून. फक्त 4 धावा दिल्या गेल्या. आता मात्र एक विकेट देऊन 4 धावा दिल्या गेल्या. आता मात्र समीकरण लागलं असेल ते म्हणजे 12 चेंडू आणि 18 धावा. तर टीम मीटिंग नकोय, घाई करा थोडीशी. याच्यानंतर होणारा सामना आहे तो म्हणजेच आनंद स्मृती विरुद्ध प्रिनिश 11. आनंद स्मृती संघाने नाणेफेक जिंकली, फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि तो सामना असेल तो 3 षटकांचा असेल. याची नोंद घ्यायची. 1 षटकाचा पॉवर प्ले असेल, लगेचच क्षेत्ररक्षण लावायचं आहे आणि गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाजीची धुरा दिली जाते ती तर जितेन केनी यांना विनंती असेल
जेवणाचा तंबू रेडी आहे, तर जेवणाचा तंबू रेडी करायचा आहे. तिथं टेबल मांडायसाठी 2 माणसं पाठवायचे. जितेन किनी प्लीज सहकार्य करा. हा मात्र डाव्या एसटीचा आखू टप्प्याचा चेंडू दिला, टप्पा दिला, त्याचा भुर्दंड पडला आणि पंचांचा निर्णय येतोय तो 6 धावांचा. कुठेतरी धावांसाठी झगडत होते, तिथं मात्र अजय यांच्या हातात चेंडू दिला आणि मात्र चेंडूची याला मात्र सीमारेषा दाखवली गेली. आता मात्र समीकरण लागलं जात आहे. 11 चेंडू आणि 12 धावांचं समीकरण असेल. 11 चेंडू 12 धावा. गोलंदाजीसाठी एक अनुभवी गोलंदाज 40+ संघात सातत्याने खेळताना आपला अष्टपैलू कामगिरी करताना खेळताना दिसतोय तो अजय पाटील मात्र गोलंदाजी करताना दिसतोय. तो जो विराज याच्यासाठी पुढे सरळ मारला चेंडू, सरळ मारलाय चेंडू जातोय लॉंगन बाउंड्रीच्या दिशेत. तिथं बघूया क्षेत्रक्षणात थोडीशी गफलत होते. 1 धाव पण पूर्ण केली. दुसऱ्या धावासाठी धावतात का आणि दुसरी धाव काढता काढता मात्र 2 धावा पण पूर्ण केल्या जातात. त्या विराज यांच्या माध्यमातून समीकरण बदललं जाते. समीकरण 10 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण लागलं जात आहे. 10 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण. एक अनुभव वापरावा लागेल, एक चांगली गोलंदाजी, आपल्या नावाला साजेशी अशी गोलंदाजी अजय पाटील यांना नक्कीच करावी लागेल. कारण सागर पहिलं षटक टाकलं ते 10 धावांचं टाकलं, त्यानंतर दुसरं षटक सागर यांचं टाकलं गेलं तेच 4 धावांचं. अतिशय सुरेख चेंडू. हा मात्र कुठेतरी फलंदाजाला वाटलं यष्ट्यांच्या बाहेर, लेगस्टंपच्या बाहेर असेल, परंतु यष्ट्यांच्या वरून जातोय आणि ह्या तिसऱ्या षटकातील मात्र 3 चेंडू टाकून पूर्ण होतात. अजय पाटील पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर मात्र 2 धावा येतात. हा मात्र डाव्या स्टोरचा चेंडू जातोय तो स्क्वेअरलेग बाउंड्रीच्या दिशेत. तिथं मात्र आडवेपर्यंत 1 धाव पण पूर्ण केली जाते. सुरेख फेकी केली जाते आणि एका धावेने मात्र विराज यांना समाधान मानावं लागतंय. त्यानंतर तत्पूर्वी समीकरण लागलं जातंय ते 8 चेंडू आणि 9 धावा. 8 चेंडू आणि 9 धावांचं समीकरण असेल. एक अटीतटीची लढत. अजय पाटील बघूया, हा मात्र पुढे सरसा मारला, हवे झेल आणि झेल खाली कुणाल मडवी पुन्हा एकदा. आणि आता मात्र काही चूक न कुणाल मडवी मात्र झेल टिपला जातोय आणि अशा प्रकारे मात्र पुढचा अजून एक गडी बाद केला जातोय. तो म्हणजेच आई भागीरथी स्मृती संघाचा वेदांत त्यांच्या रूपाने. आणि समीकरण लागलं जात आहे 7 चेंडू आणि 9 धावांचं समीकरण. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. 7 चेंडू 9 धावा. लवकर जायचं आहे फलंदाजांनी आणि लगेचच प्रिनी शिलॉन संघाच्या संघनायकांना, संघ मालकांना विनंती असेल आपला संघ तयार ठेवायचा आहे लगेचच क्षेत्ररक्षणासाठी. आणि आनंद स्मृती संघाचा आहे ना आनंद स्मृती संघाच्या संघाने इथं आमच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन बसायचं आहे. ओमिकेनी उजव्या बाजूला येऊन बसा. ठीक आहे. तर लगेचच अजय पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पुढे सचार मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि पंच मात्र अवांतर घोषित करतायत. अवांतर धावेने मात्र एक धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या मात्र पोहोचली जाते ती 24च्या घरात. आता मात्र समीकरण असेल 7 चेंडू 8 धावांचं समीकरण. 7 चेंडू 8 धावा. 7 चेंडू 8 धावा. अजय पाटील गोलंदाजीसाठी. हा जोरकस मारला फटका. चेंडू जातोय लॉंगनच्या दिशेत. तिथं बघूया सुरेख क्षेत्ररक्षण केलं जाते. एकदा पण पूर्ण केली जाते आणि एकाच धावावर मात्र समाधान मानावं लागतंय आणि एका धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 3 षटकानंतर 25 धावा. आता मात्र समीकरण असेल 6 चेंडू 7 धावा. बघूया काय होतंय काय घडतंय. मागच्या सामन्यामध्ये 5 धावा डिफेंड केल्या होत्या. त्याच प्रकारचं समीकरण बदललं जाईल का. आणि मात्र गोलंदाजीचा भार मात्र सामोरला जातोय तो मात्र टीम मीटिंग नकोय. लगेचच निर्णय घ्या. लगेचच सांगायचं आहे कारण याच्या पुढचे सामने आहेत 3 षटकांचे होतील. तुम्हाला एक गोलंदाजाला सबसिडी नक्कीच मिळेल नितेश. कारण कुठल्याही प्रत्येक संघाबोललं तर 3 परफेक्ट गोलंदाज आपल्या ह्या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाले. चौथा गोलंदाज कुठेतरी प्रहार करायचा पटाईत करायचा प्रयत्न होता परंतु तो पाहिलं गेलं तर पहिल्या 2 सामन्यामध्ये आपल्याला अयशस्वी होताना दिसला. कारण भाई किनी यांनी जी गोलंदाजी केली, निर्धाव षटक ज्या ह्या स्पर्धेतील टाकलं ते एक अप्रतिम षटक होतं. कोणाला वाटलं नव्हतं आपल्या 6 चेंडूमध्ये 5 धावा डिपेंड करेल परंतु 6-5 5-5 4-5 असं करताना 1 चेंडू आणि 5 धावा राहिल्या होत्या त्या डिफेंड केल्या गेल्या. पुन्हा एकदा गोलंदाजी या स्पर्धेत खेळण्यासाठी स्पेशली या ओमानवरून आलेला प्रथमेश पाटील पुन्हा एकदा अतिशय अचूक टप्प्याची गोलंदाजी. जोरकस मारण्याचा प्रयत्न केला जातोय. विराज मात्र दुसऱ्या बाजूने नेटाने लढताना दिसत आहेत आणि नॉनस्ट्राईकला राहतात. कारण पाहिलं गेलं मागच्या सामन्यामध्ये पण असंच काहीतरी झालं.
सुमित साळवी हा नॉन स्ट्राईकला शेवटचे 6 चेंडू राहिला आणि मात्र त्या धावा डिफेंड केल्या गेल्या, त्या म्हणजेच राकेश मडी यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तर पंचा हा चेंडू डॉट बॉल आहे, बरोबर, डेड बॉल आहे. ओके, धावसंख्या झाली ती 25. अजूनही 7 काढायचे आहेत. 5 चेंडू आणि 7 धावा. सामना अटीतटीचा होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. मॅच हाय व्होल्टेज फिरताना आपल्याला पाहायला मिळेल. 5-7 ड्राईव्ह केलं बॉल ऑन साइड ला फील्ड लॉंग ऑन रिझन मध्ये 1 जा मिळणार. उर्वरित इक्वेशन आता पत्र 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 6 धावांची गरज. 4 चेंडू 6 धावा, 1 मोठा फटका, एखादा चौकार, 1 सिंगल डबल. स्पर्धा आपण एन्जॉय करताय. दिवा कोलीवाडा प्रीमियर लीग. नवी मुंबई मधील दिवा कोलीवाडा हा परिसर म्हणजे आगरी कोल्यांची लोकवस्ती, आपली आगरी कोली संस्कृती, आपली आगरी कोरी परंपरा जरूर आपण चर्चा करू. तत्पूर्वी पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना सांगूया 4 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. एखादा षटकार किंवा एखादा चौकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज पाहायला मिळतील जरूर. विराज ड्राईव्ह तर करायचं होता, बॅट स्विंग चांगली होती, स्विंग अँड मिस अँड अ डॉट बॉल. 3 चेंडू आणि 6 धावा. 3-6 असा इक्वेशन, मॅथमॅटिक कॅल्क्युलेशन उल्लेख आपण केला. नवी मुंबई मधील दिवा कोलीवाडा हा परिसर आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश, आमचे मोठे बंधू योगेश दादा कोली यांच्या समवेत खरं तर कार्यान्वित असतात. ओमन कतार या विभागामध्ये, ओमन या विभागामध्ये. ड्राईव्ह केलं बॉल अँड दॅट शुड बी a winning stroke by Viraj Madhvi. Magnificently driven. महेंद्र सिंग धोनी स्टाईलला मॅचला फिनिश केली आहे आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच आमचे गुणलेखक मयुरेश पाटील आणि आमचे हितेश वैती आम्हाला अपडेट करतील की कोण आहे या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. लगेचच उतरायचं आहे प्रेनिश 11. आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच गुड्डू तुषार ठरलेत या मॅचचे हिरो, मॅन ऑफ द मॅच. षटक हाताळलं तुषारनं 3रं आणि फक्त 3 धावा 2 विकेट्स ज्यानं संपादित केल्याने मॅच मध्ये बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधनं 15 धावा आल्या. असा एक कंप्लीट पॅकेज प्लेयर, वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर ऑफ नवी मुंबई तुषार ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. चला तुषार लगेच या. DKPL सीझन 5 मध्ये स्पर्धा आपण एन्जॉय करताय. नवी मुंबई पंचक्रोशी मधील दिवा कोलीवाडा हा परिसर म्हणजेच आगरी कोल्यांची लोकवस्ती, आपली आगरी कोली संस्कृती जपणारा परिसर, आपल्या अनेक परंपरा, आपल्या अनेक सण सोहळे महोत्सव अगदी आनंदाने उत्साहाने साजरा करणारा परिसर. याच विभागातील दिवा गावच्या